दुसऱ्यांच्या घरी जाते हो, पाणी कुठे करते, या अरण्यात जाते, लाकडा गोळा करते, श्रीमंतीच्या दारी लाकडाचा विक्रय. काय माझी लाकूड गोळा करून शहरात विकते आणि वेळ या घरातून तुझा दोघींचा उदय गेला. काय कसा रागाला आवर घालू. दोघींचं जोर उद्ध्वस्त करताना त्या औरसाला काही वाटलं नाही. आता कुठे गेले? आता मी आलोय ना, आता तुमच्या दुःखाचे दिवस संपले आणि त्या अवदशीचे दिवस आता कसे येत आहेत ना, तुमच्या डोळ्याने तुम्ही बघाल. पण एक प्रश्न विचारू तुम्हाला, पद्मावती, तिला काही कळलं नाही पण तुला कळतं ना, जर त्या चांडाळीनं, त्या अवदशेनं, त्या कैदासिनीनं हा शेवटचा टोकाचा निर्णय घेतला स्वतःच्या अस्तित्वासाठी, राज्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा, का तुम्ही दोघी मला येऊ शकता? का सांगितलं नाही? याला कारण होतं. कसलं कारण? तिने त्या दिवशी घनघोर प्रतिज्ञा केली होती. कसली? हे घडलेली वाचायला तुम्ही कुणाला सांगा तर तुझ्या त्या डोळ्यासमोर या मुलीचा घात करीन. म्हणून नाही सांगितलं. एवढी तिची हिंमत? एका मुलीचा घात करण्यापर्यंत एवढी हिंमत? एवढा मोठा स्वार्थ माणसाच्या मनात असूच कसा शकतो? बाबा तिला विनवणी सुद्धा केली. दिवस भरले तिचे, दिवस भरले, तिच्या आयुष्याची शेवटची घटकात जवळ आले. चला माझ्या बरोबर, चला, कारण तिला मी सूचना देऊन आलोय. माल सोडून जर जाशील, दर्या खोऱ्या पालत्या घालीन आणि तुझ्या देहाचे राई राईवडे तुकडेच करीन, तेव्हा मी दिलेल्या सूचनेप्रमाणे ती कुठे जाणारच नाही. मग तुमच्या डोळ्यात एकच त्या अवदशेची काय अवस्था करतो हे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता. तुम्ही आशीर्वाद. माझी पत्नी, माझी मुलगी मला सापडले, म्हणजे त्यांच्या दुःखाचे दिवस संपले, त्यांना राजधानी तिला मला कोंडूनच जवळजवळ ठेवले. कोंडून नाही, मग काय झालं? पक्षाने त्यांचं चौर्य कर्म केलंय. यक्ष? हा, यक्ष बाबा आठवलं आता. कारण एकदा तिच्या इच्छेसाठी तिला वनविहारासाठी मी घेऊन गेलो होतो आणि त्याच्याने माझं तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धात त्या कलिकावतीनं त्याच्या मागावून एका लाकडाचा प्रहार केला आणि तो राग त्याने मनात ठेवून विस्मरण आला आणि त्याने काय केलं? चौर्य कर्म करून घेऊन गेला. आपल्या गुन्हे घेऊन गेला. देवऋषी द्या टाळी. टाळी कशाला? टाळी द्या, टाळी द्या. तुम्हाला द्यायला जमत नसेल तर घ्या टाळी, घ्या टाळी, घ्या घ्या. घेऊन गेला. हो, झालं ते चांगलं झालं. काय बोलताय का राजे? झालं ते चांगलं झालं. ठीक आहे. आता राज्यात मी जाणार, दीपोत्सव साजरा करणार, हत्तीवरून साखर वाटणार. बाबू काय बोलताय? बरोबर बोलतोय. आई कर्म केलंय ना यक्षानं. मग मी जे शासन करणार होतो ना, ते देवाने तिला शासन दिलंय. बाबू पण ते चुकीचं शासन झालंय आईला. तुमचं काम तुम्ही केलं,
चांगलं अजून झालं तर- काय तो यक्ष करेल काय सांगतायच मी सांगायचं कर्तव्य मग केलं. तो काय करतोय ना तर तुम्ही जरा तिकडे बघायला जा. हो जातो. जा जा तुम्ही बघा. अहो बाबा काय बोलताय तुम्ही? अहो आई संकटात आहे. अहो ती कुठेतरी चुकली असेल. हे बघ सुवर्णा, तू तिच्याबद्दल दया माया दाखवू नकोस. बाबा. कारण तुझ्या बाबतीत तिने जे कृत्य केलंय ना ते नुसतं गुन्हा नाही, तिने मान पाप केलंय. बाबा, बाबा. तेव्हा मी जाणार नाही. बाबा, बाबा. नाही, नाही. या प्रणाम. प्रणाम. मला एक सांग, तुमची द्वितीय पत्नीनी माझी आते कुठे आहे? राजधानीत होती. होती नाही, आता कुठे आहे? आता असेल तिथे कुठेतरी. म्हणजे आता मी इकडे यांना शोधायला आलो. मागे काय घडलं फक्त एक सर्वसाधारण अंदाज, म्हणजे देवऋषीने येऊन सांगितलं. देवऋषी अंदाजच मांडतात, कधी खरं बोलतील काय माहिती. असू दे, तो त्यांचा प्रश्न झाला. तर तेच म्हणाले यक्षाने तिचं अपहरण केलं. राजे मला एक सांग, यक्षानं तुमच्या पत्नीचं अपहरण करून तिला गोव्याच्या ठिकाणी बंदिवान करून ठेवलंय. मग पती या नात्यानं पत्नीची मुक्तता करणं तुमचं कर्तव्य नाही का? युवराज, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण पत्नीचं संरक्षण करणं पती या नात्यानं प्रत्येक पतीचं ते कर्तव्यच आहे. पण पत्नी जर त्या तऱ्हेची असेल, तिच्यात जर माणुसकीच नसेल, तिच्यात जर सैतान वावरत असेल आणि स्वतःच्या कर्तृत्वाला जर ती विसरत असेल, स्वतःच्या जीवनाची होळी करून दिवाळी साजरी करून दुसऱ्याच्या जीवनाची जर होळी करत असेल तर तिच्यासाठी हाच पर्याय चांगला आहे. राजे कदाचित ती चुकली असेल तुमच्या म्हणण्यानुसार, यांच्यावर तिने अन्याय केला असेल. पण याचा अर्थ असा नव्हे की त्रयस्थ व्यक्तीने तिचं चौर्य कर्म केलंय तिथं तिला मरू द्या नपेक्षा तिच्या जीवनात वाटेल ते करू द्या. ती जर का तुमची अपराधी आहे तर तिची मुक्तता करून राज दरबारी घेऊन या. तुम्ही द्याल ते शासन तिला भोगावं गेले मान्य करतोय मी. युवराज, प्रत्येक जगातली व्यक्ती आपल्या कर्मानं हसते आणि कर्मानं रडतो. आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला ते भोगावं लागतं. तिने जे कर्म केलं ना त्या कर्माची ती फळं भोगते आणि ती फळं तिला भोगायलाच हवी आहे. राजा, तुमच्या कुटुंबातील वैयक्तिक वाद आहे. मग तुमच्या कुटुंबात घडलेला प्रसंग समाजाला माहित नाही. एक राजकर्त्याने एक पती आला त्यानं जर का तुमच्या पत्नीचं चौर्य कर्म यक्षाने केलंय हे जर का जनमानसात समजलं असेल तर तुमच्या चारित्र्याला तो कलंक नाही का? चारित्र्याला कलंक असेल नसेल, पण ज्यावेळी सत्य जगाला उशिरा कळतो पण असत्य हे अगोदर कळत असतं. ज्यावेळी सत्य माणसाला कळतं ना त्यावेळी सगळ्यांची खात्री होते जे घडलं ते योग्यच घडलं. आणि ते सत्य समाजाला पटवून देण्यासाठी जर का तुम्ही तिची मुक्तता करून भरल्या राज दरबारी खऱ्या खोट्याचा न्याय करून जर का तिला शासन केलं असतं मी तुम्हाला विचारायला आलो असतो. युवराज, आज जे मी तिला शासन करणार होतो पण योगायोगानं कसं असं ना की माझ्या हातून परमेश्वराच्या मनातच नसेल की मी तिला शासन करावं, म्हणून तिने जे कर्म केलं त्या कर्माची फळ परमेश्वरानं तिला दिले. राजे, जर का तुम्ही असं म्हणत असाल की तिनं केलं त्याचं शासन परमेश्वराच्या नियतीप्रमाणे तिला मिळालं, मग जर का तुम्ही नियती तिचं कृत्य म्हणत असाल तर यांच्या बाबतीत जे तिने घडविलं ती नियती नसेल कशावरून? नियतीने हा माणुसकीचा प्रश्न झालाय. माणूस म्हणून जगात जन्माला आल्याच्या त्या माणसानं वागायचं कसं, चालायचं कसं, बोलायचं कसं, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला दुःख देणं, यातना देणं हे माणसाचं काम नव्हे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या घरातील व्यक्ती जर का चुकली असेल तर त्या चुकीचं शासन माणूस म्हणून स्वतः करायला हवंय. दुसऱ्या परपुरुषाचा स्वाधीन झालेली स्त्रीची मुक्तता करणं हे माणसाचा आणि पुरुषाचा धर्म आहे. ते कृत्य तिने केलंय आणि त्यामुळे त्या कृत्यामुळे जाम जाऊन माझ्या टाळूला रडते. तिची मुक्तता करावी की न करावी, ज्यावेळी माझा राग शांत होईल त्यावेळी मी तो निर्णय राजे, जर का तुम्ही आता तिची मुक्तता करत नसाल तर माझ्या हाताची मुक्तता मी निश्चितच करेन. पण माझ्या हाताजवळ तुम्ही तुच्छतेने पाहू यांच्याबद्दल माया ममता तुमच्या मनात जागृत झाले त्या माझ्या हाताच्या बाजूने मी तुमच्या समोर उभा आहे, लक्षात ठेवा. मग स्वतःच्या हाताची चूक लक्षात न घेता पहा, सोडासाठी माझी मुलगी आज या अरण्यात राहून या झोपडीत राहून स्वतःच्या जठरांनी शांत करण्यासाठी लाकडाची मोडी शहरात ठेवली. मग हे सुद्धा तिच्या मागे देशाकडे लावलं. राजे, तिनं केलंय ते चुकी बरोबर.
याची पडताळणी मी निश्चितच करेन. पण संप्रतची परिस्थिती रीतीच्यावर आलेलं संकट, ते संकट जर काही पती म्हणून तुम्ही दूर करत असाल, तुम्हाला हे शासन करायला लागेल. मला शासन करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बायको माझी आहे. आते माझी अगोदर आते तिचे भाते ठेवून नंतर टाकतो. आते तुमची असेल, पण मी जे केलं ते योग्य केलंय आणि आता तुम्ही मला शासन करणार. पण एक वेळ जर तिला जाऊन विचारलं असतं ना आणि खरं खोटं कळलं असतं चाललं, पण मला जर शासन करण्यासाठी तुम्ही जर उभं राहिला असाल तर मी तुमची सुद्धा काही करू शकत नाही. तेव्हा नसता वाद होण्यापेक्षा वादावर वर करून वादा निर्माण करण्याचा विनय. जेवढा वक्तव्याचा होताय तेवढा कृतीचा मूर्तिवंत शासना तुमच्या समोर वेळा लक्षात ठेवा. मग काय तुम्ही स्वतः करू शकता? कोणतं मला शासन करू शकता? हे प्रत्यक्ष मानगाव गाव माझं कोकणची शान, महान हा गाव माझं कोकणची शान. ब्राह्मण देवा तुझी कीर्ती ही महान, ब्राह्मण देवा तुझी कीर्ती ही महान. नाट्य पुष्पावरती तो नाट्य पुष्प तुझ्या चरणी अर्पितो धरणी. भोळ्या या भक्तांची सेवा गोड घे मानून, भोळ्या या भक्तांची सेवा गोड घे मानून. धन्य झाली भक्त मंडळी तुका झाले कान, धन्य झाली भक्त मंडळी, धन्य झाली भक्त मंडळी, धन्य झाली भक्त मंडळी तुका झाले कान. भोळ्या या भक्तांची सेवा गोड घे मानून. काय इथे थांबवलं? राजे संघर्ष थांबवायला कारण आहे. कोणतं कारण? कारण तुमच्या बरोबर संघर्ष करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. मग प्रथम माझ्या हत्याची मुक्तता करीन आणि भरल्या राजे दरबारी सत्य काय आहे तुम्हाला पटली. ठीक आहे जाऊ ना. खरं खोटं याचा विचार न करता एवढं राग का डोक्यात घालून काय राग घालून जाऊ नये. ओ बाबा, आई कदाचित चुकली असेल. चुकली असेल नाही, चुकली आहे. मग पण आता आई महाभयंकर संकटात आहे. मरू दे तिला. बाबा तुमचं सुद्धा कर्तव्य आहे ना हो. तिला खड्ड्यात पडू दे. अहो असं बोलू नका बाबा. मग काय बोलू? ओ, माझ्यावर तुम्ही जीवापार प्रेम सुद्धा केलं मग आहे. काय आरती ओवाळ तिला. असं नाही म्हणत बाबा. तुम्ही तिला शिक्षा जरूर करा, पण या महाभयंकर संकटातून अगोदर तिची मुक्तता करा. आणि जे तुम्हाला शासन द्यायचं असेल बाबा ते जरूर द्या. सुवर्णा बाळे, अशी तू दया दाखवू नकोस. कुणाला क्षमा करायची असते, कुणाला दया दाखवायची असते. ज्याला आपण दया दाखवणार ना त्या माणसाला माणसाचं काळजी घ्यावं लागतं. हिला माणसाचं काळजी नाही, हिला वाघिणीचं काळजी आहे, हिला नागिणीचं काळजी विसरली. पण बाबा दुसऱ्याने आपल्या वाटेत काटे पेरले म्हणून आपण त्यांच्या वाटेत काटे नाही पेरायचे. आपण त्यांच्या वाटेत फुलं पेरायला हवी बाबा. अहो बाबा, दुसऱ्यांना गाय मारली म्हणून आपण वासरू नाही मारायचं. कदाचित आई चुकली सुद्धा आहे, पण बाबा एक विनंती करते तुम्हाला. माझी काही इच्छा तुम्ही केव्हाही अपूर्ण ठेवला नाही. प्रत्येक इच्छेची परिपूर्णता आपण केला. बाबा आज माझं एकच मागणं आहे बाबा, माझी इच्छा पूर्ण करा. आईला महाभयंकर संकटातून मुक्त करा बाबा. एवढं ज्ञान तुला कुठून आलं ग? कोण आहेस तू? कोण म्हणून माझ्या उदरी जन्माला आले? एवढं तुम्हाला तिने दुःख दिलं, यातना दिलं, अर्धपोटी ठेवलं, मारहाण केलं, तरी सुद्धा आपल्या सावत्र मातेला वाचवा. एकानं गाय मारली, दुसऱ्यानं वाचली मारली. खरंच मी धन्य झालो. का धन्य झालो? की अशी तुझ्यासारखी मुलं जर प्रत्येक आई वडिलांच्या उदरीच्या जन्माला येते ना तर आई बापांच्या जीवनाचं सार्थक झालं. खरंच मी भाग्यवान. तुझ्यासारखी मुलं प्रत्येक नवरा बायकोच्या जीवनात जन्माला आली पाहिजे. ठीक आहे, तुझी इच्छा मी अपुरी ठेवली नाही.
मग तुझ्या इच्छेसाठी तुझं मन नाराज होऊ नये. यक्षाच्या तावडीतून तिला सोडण्यासाठी निघतोय मी. पण मुक्तता केली म्हणजे ती सुटली. नाही बाबा, तुम्ही जरूर शासन घ्या. शासन करणार, मी नाही म्हणत नाही. किंवा छाडणार. मनाला वाटलं तर हात पाय करून कसं वाटतंय या माझ्या गुहेत? कसं वाटतंय तुला? हा? बरी नाही, बरी नाही ना. अन्न ना पाणी अशी अवस्था करणार. तुझ्या जवळ असलं तर देणार. हा, तेही बरोबर आहे. मी कानांना फिरणारा माझ्याकडून असणार म्हणून. म्हणूनच सांगते ना, मी जे खातो ते खावं लागेल. तूच खा तिकडे. राजा पद्मसेन अद्याप हाती लागलेला नाही. कित्येक दिवसाचा कालावधी मागा पडला, थोड्या दिवस अजून वाढतो. अजून काही हाती लागलेला नाही. आता निर्णय घेतला मी, अगदी टोकाचा निर्णय घेतला. राजा म्हणून आहे, राजाची गरज नाही. मिळेल तेव्हा मिळेल. तू माझ्या स्वाधीन आहे. अर्थात मला सोड उभा तुझा, तुझ्या माती, तुझा जरा थांब. मरता मरता वाचली. आता तू मर, मी वाच. नेम नेम चप चप नको. काय कोण? ही माझी आत्ते. हिच्या फोडाचा भात आहे. तुला मी चांगला ओळखतोय. मला ओळखतो? केव्हा रे पाहिलं? नाही पाहिलं नाही, कुठं पाहिलं? पण ऐकून माहित आहे. काय? तू यक्ष, मग तुझ्या लग्न झालेल्या स्त्रियांवर लक्ष. ए! म्हणून हिला इथं आणली मी. मग का आणली? हिला ठार मारण्यासाठी आणलेली आहे. मारायचं होतं तर तिथेच मारायचं होतं. जाग्यावर ठेव, हालचाल करायची नाही. तुझ्यासाठी ते चाललेलं आहे. माझ्यासाठी तुला सुद्धा ठार मारल्याशिवाय राहणार नाही. दुसरा जन्म घ्यावा लागेल. वा, या जन्मी शक्य नाही की नाही काय? शक्य होणार. प्रत्येक क्षणा प्रमाण नको. एकेकाला कसा मारतो ते पाहत राहा. तुला मारण्याची गरजच नाही, तू बोलून बोलूनच मारणार. ए, आतापर्यंत ती वेळ आलेली नाही. तुला अजून काय बोलायचं असेल ते बोलून घे. ए, एक काही शब्द तू बोलायचा नाही. तर संधी मिळणार नाही ना. त्याची गरज नाही. मला संधीची गरजच नाही. इथं का आलास तेवढं सांगा. तुला संधीची गरज नाही, तू संधी साधूच आहे. ए, काही बोलायचं नाही. यक्षराज, देव माझा ज्या माझ्या हाताचा चौर्य कर्म तू केलं आणि तिची मुक्तता करण्यासाठी माझा इथपर्यंत आगमन झालंय. उगाच आलास. उगाच आलास. विचारायचं तरी होतं मुक्तता करणार काय म्हणून, आणि यायचं होतं. हे शक्य नाही. हिची मुक्तता करणार नाही म्हणजे नाही. जर का सहजी सांगून मुक्तता करत नसतील, काय करतील? तुझ्या जीवनाचा शेवट करून हिची मुक्तता करून घेऊन जावं लागेल. जा रे. नाव काय म्हणालास? राजा धनंजय. ए धनंजय, उद्याचं मरण या क्षणी येऊ दे. उद्याचं मरण या क्षणी जरी आलं असेल, मृत्यूला कवटाळण्यासाठी मी तयार आहे. पण यांचा शेवट केल्याशिवाय मात्र मारणार नाही. लक्षात ठेव. मृत्यूचे डोळे जर का तुला आठवले असतील, परिपूर्ण करण्यासाठी संजय. तू माझे, अरे जा रे. तुझ्यासारखे किती मी पाहिले. नाही तुझा काय घेऊन बसला? पाहिलेच फक्त. उंचीने वाढलास म्हणून की काय? तू फक्त पाहिले. मी जिथल्या जिथं राहिलो तू उंचीला वाढत गेला. नाही काय? कसं असतं माहितीये, मी दिसायला जरी बारकट असलो बरोबर तरी बळकट आहे. हा? फुकटचा खाऊन वळू म्हणून या जगात जगण्यापेक्षा बारकट म्हणून जगलेलं बरं. मग आता तुझा काय पराक्रम आहे? काय दिवे लावतो हेच मला माहित मी आहे. पुष्कळ दिवे लावलेले आहेत.
आणि त्याचा प्रकाश जिकडे तिकडे आहे. आता तुझे दिवे विजत आले. तुझं कसं आहे, वात विजण्यापूर्वी फडफडते ना, ती धडपड तुझी चालू आहे. तुझे दिवे लावलेच, त्यांनी प्रकाश मात्र जगात दिला नाही, पण काजळ मात्र नक्की टोकले. तेच काजळ तुझ्या तोंडाला पासून तुझी धिंड काढी एवढं लक्षात ठेव. हिम्मत बहादुरा. उमलत्या कळ्यानो कोमेजू नका. उमलत्या कळ्यानो, उमलत्या कळ्यानो, उमलत्या कळ्यानो कोमेजू नका. फुलता फुलता हसत रहा. 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 उमलत्या कळ्यानो कोमेजू नका. सूर्यकिरण बघता बघता बघत रहा. सूर्यकिरण बघता बघता, सूर्यकिरण बघता बघता, सूर्यकिरण बघता बघता बघत रहा. बघता बघता सुगंधी रहा. सुगंधी रहा. बघता बघता सुगंधी रहा. सुगंधी रहा. उमलत्या कळ्यानो कोमेजू नका. कळले माझे पराक्रम. ए मेल्या खातोस तरी काय? तुला हवं? तुला हवं? नको. देतो. अगं काय पाहतेस काय? आता असं करा. ए, संजयला! जरा थांब. बोलायचं नाही. आता असं करा. रती महारथी तू खा माती. जरा थांब. असं किती करा. महारथी काय? त्यांच्या हातातल्या बांगड्या काढा. हा. तुमच्या हातात घाला. दोघांच्या आमच्या हातात घातलं, तिसऱ्याच्या तुझ्या हातात घातलं. त्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही. तेव्हा आता हिला ठार मारणार. कुणाला? हिला कुणाला ठार मारणार? मावशीच्या अंगावर जास्त आहे. तुम्ही काय म्हणत होता? बाळे, बाळे, ज्यांनी शस्त्र आता हो बाबा, तुला दोघांना जर जमलं नाही तर मी काय करणार? पण ज्या ती देवशी नारदमुनी सांगतायत म्हणजे नक्कीच त्याच्या मागे त्यांचा काहीतरी हेतू असणार. तेव्हा विलंब संपलात ना तुम्ही, चला इथून. आता तुमचं काही खरंच नाही. जाणार आहे, थोड्या वेळाने जाणारच आम्ही, राहिलं नाही. यक्षराज, इकडे लक्ष दे. तुझ्याकडे आहे, शस्त्र माझ्या हाती आहे. यांच्याकडे तू कमी आहे. तू त्यांना सांगत होतीस हातात बांगड्या भरा म्हणून. हातात बांगड्या असलेली स्त्री काय करू शकते याचं प्रत्यक्ष उदाहरण आता तुझ्या मित्रासमोर येईल. काय झालं आहे? जाऊयात काय? आता मला थोड्या वेळाने अजून दिवे लावायचे आहे. यक्षराज, काय झालं? स्वतःच्या पराक्रमाच्या जरा विश्वासाच्या जरा थांब, जरा थांब. जास्त ओरडू नको. बारकट आहे, आतड्याला पिळ पडेल, रक्त ओकावं लागेल. याचा विचार कर. मगाशी ते सुद्धा म्हणाले, विसरलाय. मगाशी ते सुद्धा म्हणाले, योग्यच म्हणाले, आम्ही जरी बारकट असलो ना तरी आहोत बळकट. पण या दररोजच्या वातावरणाने निर्माण झालेला हवेचा फुगा केव्हा फुटेल हे तुला सुद्धा हे कळेल. बळकट आहे, पण यांच्या मागे सर्वांच्या तळकट लागलाय. त्याचं काय? अरे तुला कल्पना सुद्धा नाही आमच्या पराक्रमांची. कदाचित हे पराजित झाले सुद्धा असतील, मग पण आता तुझा शेवट माझ्या हातून आहे निश्चित आहे. लक्षात ठेव. एवढा आत्मविश्वास. निश्चित मग आहे. त्यात आत्मविश्वास करा. आणि या माता पित्याच्या पोटी एक कोमलांगणा म्हणून जरी जन्माला आली असली ना तरी माझ्या नेत्रासमोर ते काय म्हणून उभा आहेस. माझ्या काळासमोर रणरागिणी म्हणून तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. लक्षात ठेव. एवढा जर आत्मविश्वास असेल, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्मविश्वास तेव्हा केव्हा आत्मघातात करणे अरे मुळीच करणार नाही, कारण तेवढे
संस्कार माझे माता पित्याचे माझ्यावर झाले. अरे माझी माता, अरे अन्नदानासारखं पवित्र दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा पवित्र मंत्र नाही, आणि आई सारखा परम दैवत या जगताच्या ठिकाणी दुसरा नाही. या मातेच्या स्वाभिमानापोटी अरे या माझ्या पित्यानं हाताच्या 2 बोटांना धरून चालायला शिकविलं. या विश्वाचा चित्रपट दाखविला. धर्म अधर्म योग्य अयोग्य पाप पुण्याचं तंतोतंत ज्ञान आम्हाला बहाल केलं. मग या दोघांच्या स्वाभिमानापोटी नाही तुझा घात केला तर नाव सुवर्ण सांगेल. लक्षात ठेव. तुझ्या हातूनचा मरण असेल तर स्वीकारीन मरणाला, ना कुणाच्या सल सोबत बोलणारी भाव मी. महाद्वंद्व झालं. होणाऱ्या संघर्षात यक्ष एक नाहीसा झाला आणि दैवी चैतन्य सभोवतारी असणारी व्यक्ती कोणात आपण संशय संशय झालेला संशय दूर झाला पाहिजे. तुम्ही बारकाईनं इकडं तिकडं काय शोधता? यक्षाला. यक्ष हा, तुमच्या पुढ्यातच आहे. पण हे सगुण रूप आहे. यक्ष तोच मी आणि मीच तो यक्ष. सन्माननीय एरकर बंधू यांनी आमच्या गणेश भवानी दशावतार नाट्यमंडळातील सर्व कलाकारांच्या गुणाचा गुणगौरव करण्यासाठी बहुमूल 500 रुपयाचं पारितोषिक दिले. ज्यांनी दिले ते एरकर बंधू यांच्या बरोबर जवळ नाट्यरसिकांच्या बरोबर माझ्या गण्यावर अंदर करून गणेश भवानी दशावतार नाट्यमंडळ उघडत मला श्री आपण कंपनी स्वीकार करतो. यक्ष तोच मी आणि मीच तो यक्ष. पण मग हे असं कसं? आता तुमचा संशय वाढू लागला. बरोबर आहे. होय ना? तो संशय दूर झाला पाहिजे याच्यासाठी ऐका. मी इथला नव्हे, मी वरचा. नाव माझं चित्रमा गंधर्व. स्वर्गात राहणारे स्वर्ग गंधर्व. देवलोकी वास्तव्य. मग गंधर्व मग यक्ष रूपात. याच्या मागचं कारण आहे षण्मासचा 6 महिन्यांनी भरणारा षण्मासचा दरबार. त्या षण्मासच्या दरबारात
अष्टरंभेंचं नृत्य चालू असतं आणि त्या नृत्याला साथ म्हणून आमचं गायन आणि वाद्य ते चालू असताना अष्ट म्हणजे आठही रंभेंचं नाही, एकच रंभा. ती कोणती? उर्वशी. तिचं नृत्य चालू होतं. ते नृत्य चालू असताना देहभान विसरली, त्या नृत्यात तल्लीन झाली आणि तिच्या कंधावरचा पदर या भूमीवर पडला. मग पुढे साऱ्या देवतांनी लज्जेने मान खाली घातली. मलाही तसंच वाटू लागलं. म्हणून मी काय केलं, जागा सोडली, 2 पावला पुढे आलो आणि तो पल्लव, भूमीवर पडणारा पल्लव मी सावरण्याचं कार्य केलं. त्या देवसभेत देवगुरु बृहस्पती होते. त्यांना वाटलं या गंधर्वाच्या हातून काहीतरी अनुचित कृत्य घडत आहे. त्यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. त्यांनी विचार न करता मला शाप दिला. हे चित्रमा गंधर्व, या भरलेल्या देव सभेत तुझ्या हातून अपराध घडला. तुला शासन कोणतं असेल? मृत्यू लोकात यक्ष होऊन पडशील, यक्ष होऊन पडशील, यक्ष होऊन पडशील. मग त्याच्यासाठी तुमचं आता जो हे सगुण रूप आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही काही पर्याय नाही शोधला का? शाप दिला. याच्या पुढं काय झालं ते मला ठाऊकच नाही. पुढे काय झालं आता हे कसं कळलं? यक्षराज. बघा, आठवा तुम्ही. दानाला दक्षिणा, प्रतिष्ठेला प्रमाण आणि पराक्रमाला पारितोषिक. निश्चितच तद्वत शापाला उशापा शास्त्र धर्म आहे. बरोबर. मग त्या शास्त्र धर्मानुसार तुम्हाला उशाप काहीतरी असेलच ना? उशाप होता. एखादा राजकर्ता लक्ष्मी नारायणाची भक्ती करेल, त्याच्या पोटी लक्ष्मी अंश रूपानं त्याची कन्या जन्म घेईल आणि तिच्या शस्त्राच्या आघातच्या वेळी माझ्या उदरावर होईल, त्यावेळी माझा उद्धार. म्हणजे वैकुंठी नारायणाची पत्नी लक्ष्मी माता एका राजकर्त्याच्या उदरीत अंश रूपाने कन्या म्हणून जन्म घेईल बरोबर. आणि त्या कन्येचा शस्त्राचा आघात जर का तुमच्या यावर झाला असेल तर तुमचा उद्धार. ते पहा, ते पहा, राजकर्ता धनंजय पहा, ते पहा. पुष्पकुमार यक्षाला उद्धारून जाण्यासाठी पुष्पकुमार निघालो मी. देवरूपी वास्तव्य करण्यासाठी. आता माझ्या लक्षात आलं. बालपणापासून लक्ष्मी नारायणाची मी भक्ती करतो. कदाचित लक्ष्मी माता माझ्या भक्तीवर प्रसन्न झाली असेल आणि अंश रूपानं ही मुलगी म्हणजे लक्ष्मी अंश रूपानं माझ्या उदरी जन्माला आली नसेल कशावरून, आणि म्हणून तिचं शस्त्र लागतात. जर ती हिच्या शस्त्रानं यक्ष उद्धारून गेलाय म्हणजे तुमच्या उदरी जन्मात आलेली कन्या म्हणजे लक्ष्मीचा अंश आहे. राजे, आज यक्ष जरी उद्धारून गेला तरी एक प्रश्न अजून निरुत्तर आहे. आते हे सारे जण म्हणतायत, अजूनपर्यंत तुझ्या बाजूनच मी भांडतोय. हे सारे जण म्हणतायत की तू या दोघांवर अन्याय केलास, त्यांचं जीवन तू उद्ध्वस्त केलं. आता हे खरं की खोटं ग? बरोबर. काय खोटं नाही बोलणार. का असं केलं? आता काय केलं, कशासाठी केलं, हेच जर ऐकायचं असेल तर बाळ, मी केलं फक्त माझ्या अस्तित्वासाठी. कारण यांच्या मुखातून निघाले शब्द ऐकले आणि शेवटी माझ्याही मनात नको ते विचार आले आणि ते विचार आल्या कारणानं सुडाच्या भावाने ना मी पेटून गेले. कारण महाराजांनी आपल्या कन्येचं लग्न घर जावई म्हणून आणून त्याच्याशी करावं हे ज्यावेळी यांचं ठरलं आणि करायचं असं ठरवून गेलं आणि ही गोष्ट मला ज्ञात नव्हती, म्हणून बाळ मला राग आला, माझ्या मनात द्वेष निर्माण झाला. कारण मी कसे असले तरी द्वितीय संबंधाने यांच्याशी लग्न केलं, म्हणून यांनी मला सांगितलं नाही. असे मनात विचार येताच मी माझ्या अस्तित्वासाठी, समजा उदयिक लग्न झाल्यानंतर तो घर जावई म्हणून राजगादीवर जर बसला, तो जास्त विचार करणार आपल्या सासूबाईचा. मग माझं काय, मी काय करणार आहे पुढं? शेवटी नाविलाजानं मला तसंच राहावं लागणार आहे. म्हणून माझ्या मनात द्वेष निर्माण झाला आणि हे शब्द ज्यावेळी या दोघींच्या मुखातून ऐकले ना, त्यावेळेस मनानं ठरविलं
या दोघांना राज्यातून हाकलून द्यावं. पट्टर आणि या अधिकारानं ते मी केलं. पण बाळ, ते चुकली आहेस तू. कळतंय मला. अगं सावत्र असली तरी ज्या युवतीची माता तू होतीस, पोटी मुलं जन्मास येऊन आई बाप होणं हे परमेश्वराच्या हातात आहे. ते माझ्या नशिबात नाही. पण स्वतःच्या उदरी मुलं जन्माला येऊन जन्माचे आई बाप या जगातील कुणीही होऊ शकतं. पण दुसऱ्याच्या मुलांना स्वतःची मुलं म्हणून जे कर्माचे आई बाप होतात तेच या जगातील श्रेष्ठ आई बाप बाळ, आहेत. ते मी केलं रे. पण आई, पण आज झाल्या गोष्टीचा मला पश्चाताप झालाय. तुम्ही कितीही मला बोलण्याचा प्रयत्न केला तर मी काही नाही बोलू शकणार आता. ते कारण घडलंय माझी ते चूक फक्त माझ्या तुझ्या लक्षात. गैरसमजामुळे घडलंय. हो, घर संसार म्हटल्यानंतर समज गैरसमज हे घडतच असतात. पण आपलं जीवन जर सुखमय संसार जर का टिकवायचा असेल तर आपल्या माणसातील घरातील माणसाबद्दल झालेला गैरसमज बोलून सोडवायचा असतो. त्याचं वादात रूपांतर करून सुखीमय जीवन उद्ध्वस्त कधीही करायचं नसतं. आहा. सगळ्यात माणसांचे विचार तसेच चांगले असतात अशातील नाही हे प्रश्न. काही काही वेळा माणसाच्या मनात गैरसमज निर्माण होऊन ते वादळ निर्माण होतं आणि तेच वादळ आमच्या जीवनात निर्माण झालं. आणि म्हणून झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होऊन आज मी माझ्या मनाचा निर्धार केलाय. तुम्ही मला वाटेल ते शासन त्या मी भोगण्याची तयारी आहे माझी. पण याच्या पुढं राज्यात मला नाही तोंड दाखवायचं आहे. नाही, एवढा निर्णय नका घेऊ तुम्ही. त्या राज्यात तुम्हाला राहायचंय. आणि सरकार पश्चातापेने शुद्धता हा तुमचा तुमची चूक मोठेपणा तुमच्या झाला. लक्षात आली ना, मग या राज्यात जरी माझी चूक माझ्या लक्षात आली असेल तरी काय उपयोग आहे त्याचा. आता वेळ निघून गेली आहे हो. शिवजी तुमचीच आहे. महाराणी कलिकावती, रडू नका. कोण जगात माणूस चुकत नाही. प्रत्येक व्यक्ती चुकते. चुकत नाही ते देव आणि चुकतात ती माणसं. पण जी चूक आपल्या लक्षात येऊन त्याला जो पश्चाताप होतो त्याच्यातूनच खरा माणूस निर्माण होतो. तेव्हा तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो चुकीचा आहे. तेव्हा या गोष्टीला जो तुम्हाला पश्चाताप झाला, मी तुम्हाला जाऊ देणार. झालंय मला पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि तुम्ही जर तुमच्या मग असंच वाटत असेल तर आता माझाही निर्णय आहे का? काय निर्णय? तुम्हालाच नव्हे तर आपल्या लाख प्रजाजनांनाही मला सांगायचंय. प्राणेश्वर हे घडलं कशामुळं? चौथी मत्सर जागृत झाला तो कशामुळं? की आपल्या प्रथम पत्नीला एकच मुलगी आहे, मुलगा नाही. आणि म्हणून राजगादीला वारस हवा म्हणून द्वितीय संबंधानं लग्न करायचा निर्णय तुम्ही घेतलात. पण ते लग्न करण्यापूर्वी कुठल्याही गोष्टीचा विचार नाही केला. आणि म्हणून माझ्या लाख प्रजाजनांना, माझ्या बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे की जरी आपल्या उदरातून पुत्र म्हणून जन्माला जरी आला नसेल तरी कन्या हीच आपला पुत्र माना. पण कुठल्याही पुरुषानं द्वितीय संबंधानं लग्न करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि द्वितीय संबंधानं लग्न करण्याच्या भानगडीत जर पडलात तर माझं चित्र पहा काय झालंय. पण आते यापेक्षा या समाजातील कोणत्याही पुरुषानं दुसरं लग्न करू नका असं म्हणण्यापेक्षा बरं, तुम्ही स्त्रियांनी असं ठरवा, काय एक लग्न झालेल्या पुरुषाबरोबर दुसरं लग्न मी करणार नाही म्हणून. पुरुषांची काय हिंमत आहे? काही प्रश्नाचं उत्तर देते तुला. कारण हा रीतिरिवाज जरी तसा तरीचा असला तरी सुद्धा सगळ्याच मुली तशा असतात तशा ती प्रश्न नव्हे. काही काही मुली नाही, सर्वच मुली जे लग्न द्वितीय संबंधाने करण्यासाठी तत्पर होतात याला कारण का असेल तर जन्म देणारे आईबाप, आईबापाच्या सांगण्यावरून आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मुली तत्पर होतात लग्न करण्यासाठी. आई बाप प्रत्येक मुलाचे भवितव्य सुखात जावं, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखीमय जावं याच्यासाठी सगळं करतात. पण आई बापाला कुठं माहित असतं पुढे जाऊन आपली मुलगी हे गुण उधळणार. बाबा रे, हा दैवाचा योग आहे. जे भालपट रेखाटलं असतं ना ते कुणालाही चुकलं नसतं. जे माझ्या नशिबात होतं ते घडलं म्हणून सांगते. आता मला इथं राहायचं नाही. काय उपयोग आहे अहो? थोडे दिवस राहा. आता राहिले किती दिवस? हे बघा, नसत्या गोष्टीबद्दल वाद करण्यापेक्षा तुमची चूक तुमच्या लक्षात आली. हो, सांगितलं ना. तुमचं अस्तित्व ना कायमचं टिकणार.
तसं आहे त्याला मार्ग आहे, सोपा मार्ग. पण तुम्ही विचार करण्यापूर्वी जो टोकाचा निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा. मग आता मी तुम्हाला पर्याय सांगतो. तुम्हाला वाटलं की घर जावई घरात आणल्याच्या नंतर बरोबर. वृद्ध काळात तो मला विचारणार नाही, प्रत्येक- पण तुम्हाला विचारणारा जर घर जावई मिळाला तर म्हणजे असं दुसरं शोधलंय तुम्ही? शोधलाय. मलाच माहित नाही काय ते. कारण नात्यातच जर आयोग जुळून येत असेल हा तर आमचंही अस्तित्व राहील, बरोबर. तुमचंही अस्तित्व राहील. तेव्हा हा तुमचा भाचा. हो भाचा भाचा. हे लग्न होणार नाही. का हो? याला कारण आहे का? आमचं घरानं वाईट, आमचं खानदान वाईट. आता वाईट खानदानात तुमची मुलगी देणार कशी? माझी आत्या अशी तर मी कसा असेल? माझ्याशी लग्न करण्याच्या नदीत ढकलणार. आता पाणी नाहीये, पावसाची वाट बघा, नंतर ढकला. रागाच्या वरात असं कधी कधी होऊ नाही जातं. तरी पण मला दुसरा संशय होता. कसला संशय? हे लग्न मी करेन, हम्म. पण एका अटीवर. कसली अट मी आणि घर जावई म्हणून येणार नाही. हिचा 34 तर जागा झाला, कधीतरी झोपेत माझा काटा काढला. मी लग्न वाचून बरे. हे बघा, असं काही होणार. तुम्ही घर जावई जरी झाला नसाल तरी शेवटच्या क्षणाला दोन्ही राज्य तुम्हालाच सांभाळायचे आहे. तेव्हा हा तुमचा सगळ्यांचा गैरसमज दूर झालाय. तेव्हा भलती राग डोक्यात न घालता या क्षणाला हे आहे, मला वाटतं गेलं. शुभमंगल सावधान 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 रचल्या ऋषी मुनीनी ज्याच्या